वेलकम टू महास्पर्धा. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बेरीज आणि वजाबाकी याच्या संदर्भातील जे काही नियम आहेत ते पाहणार आहोत. यासाठी तुम्हाला काही बेसिक गोष्टी माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, की आपल्याकडे ज्या संख्या उपलब्ध असतात, म्हणजे ज्या संख्या आहेत, त्या एकतर अधिक असेल किंवा ती वजा असेल. म्हणजेच एखादी संख्या आपण घेतली 3, तर ही 2 प्रकारे संख्या लिहू शकतो. एक तर ती +3 किंवा -3. अशा पद्धतीनं आपल्या एका संख्येला 2 चिन्ह असू शकतात. म्हणजेच आपल्याकडे केवळ 2च चिन्ह आहेत संख्या दर्शवण्यासाठी आणि ते म्हणजे एकतर अधिक आणि दुसरं वजा. परंतु काही संख्या अशा पण असतील, की त्यांना अधिकही चिन्ह नाही आणि वजाही चिन्ह नाही. अशी कोणती संख्या आहे ते तुम्हाला माहीत आहे का? तर ती संख्या आहे 0. म्हणजेच ही एकमेव अशी संख्या आहे, की त्या संख्येला अधिक ही चिन्ह नाही आणि वजा ही चिन्ह नाही. तर ही संख्या तटस्थ आहे. अशी एकमेव संख्या आहे. ही कोणती संख्या आहे? तर 0 ही संख्या आहे. तिला कोणतंही चिन्ह नाही. परंतु इतर तुम्ही कोणतीही संख्या घ्या, जसं की आपण 100 ही संख्या घेतली, तर ही संख्या आपण 2 प्रकारे लिहू शकतो. जसं की -100 किंवा +100. दुसरी संख्या आपण घेतली 5.5 म्हणजे ही पॉइंटमधली संख्या घेतली, तर ती संख्या आपण -5.5 किंवा +5.5 अशीही सांगू शकतो. याचाच अर्थ कोणतीही संख्या ही 2 चिन्हांनी बनू शकते, परंतु त्याला कोणता अपवाद आहे? ही 0 ही संख्या अपवाद आहे. या चिन्हांच्याच आधारे आपण हे नियम तयार करणार आहोत आणि ह्या नियमाच्या आधारावर तुम्हाला काही प्रश्न परीक्षेमध्ये येत असतात आणि ते प्रश्न कसे असतात? तर -4 +3 बरोबर किती? असं त्यांनी विचारलेलं असतं. त्याचबरोबर त्यांनी असं देखील विचारलेलं असतं, की -4 4 बरोबर किती? तर आपण याचं उत्तर काय लिहितो? तर सरळ-सरळ 0 उत्तर लिहितो. कारण आपल्याला -4 याचा अर्थ समजत नाही. आपण करतो, की वजा आहे म्हणजे या दोघांची वजाबाकी करायची आहे किंवा ह्या दोन्ही संख्येमधून ह्या संख्या कमी करायच्या आहेत. म्हणून आपण त्याला 0 असं लिहितो. परंतु याचं उत्तर आहे -8 आणि हे कसं येतं, हे आपण आता नियमाच्या स्वरूपात पाहणार आहे. तर आपला पहिला नियम आहे, नियम पहिला, तो नियम असा असणार आहे, की तो समान चिन्हांचा नियम असणार आहे. समान चिन्हे. मग आता चिन्ह किती आहेत? किती प्रकारची चिन्ह आहेत? तर आपल्याकडे 2 प्रकारची चिन्ह आहेत. एक तर अधिक आहे, एक तर वजा आहे. मग समान चिन्ह म्हणजे काय? तर दोन्ही संख्या ह्या अधिक असतील किंवा दोन्ही संख्या ह्या वजा असतील. मग त्या कशा? तर +3 +3 किंवा -3 -3 किंवा +3 +4 म्हणजे दोन्ही संख्या ह्या अधिकच असतील. मग त्या संख्या वेगवेगळ्या असतील तरीही चालेल. त्याचबरोबर -3 -4 या दोन्ही संख्या वेगळ्या आहेत, परंतु चिन्ह त्यांची समान आहेत. म्हणजे वजा-वजा, इथं अधिक-अधिक. त्याच पद्धतीनं इथे सुद्धा +3 +3 -3 -3 तर या नियमाचा वापर कसा करायचा आणि याचं उत्तर कसं निघणार? तर याचा नियम असा सांगतो, ज्यावेळेस समान चिन्ह असतात, ज्यावेळेस समान चिन्ह असतात, त्यावेळेस दोन्ही संख्यांची बेरीज करायची. त्यावेळेस काय करायचं? दोन्ही संख्यांची बेरीज करायची. बेरीज करणे आणि येणाऱ्या संख्येला तुम्ही कोणतं चिन्ह द्यायचं आहे? तर त्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. त्या दोन्ही संख्या अधिक असतील तर अधिक चिन्ह द्या. त्या दोन्ही संख्या वजा असतील तर ते वजा चिन्ह द्या. तर आता आपण याचं उदाहरण पाहूया. उदाहरण पहिलं असं घेऊया, की +3 +3 बरोबर. आता आपल्याला काय करायचं आहे? दोन्ही संख्या कशा आहेत? अधिक चिन्हाच्या आहेत. तर दोन्ही संख्यांची काय करायची आपण? बेरीज करायची.
बेरीज किती आली? 6 आली. दोन्ही संख्यांची बेरीज करणे आणि चिन्ह काय द्यायचं उत्तराला? तर ती संख्या अधिक असेल तर अधिक चिन्ह द्यायचं. म्हणजेच +6 आणि 6ला आपण 6 असं लिहिलं तरी चालतं. कारण आपण अधिक चिन्ह हे देत नाही. ते आपण फक्त आहे असं समजतो. तर दुसरं जे गणित आहे ते बघा. -3 -3 हेच आपण इथं गणित घेतोय. हे इथं घेतलं आणि हे इथं घेतोय. तर याचं उत्तर काढताना काय करायचं? तर दोन्ही संख्यांची बेरीज करणे. चिन्ह समान असताना. तर दोन्ही संख्यांची बेरीज किती येते? 3 अधिक 3 किती बेरीज येते? 6 आणि चिन्ह कोणतं द्यायचं उत्तराला? तर त्या संख्येला कोणतं चिन्ह आहे? वजा. म्हणून हे -6 अशा पद्धतीने हे उत्तर आलं. आता आपण दुसरी संख्या घेऊया, जिथं दोन्ही संख्या वेगवेगळ्या असतील. आता आपण इथं 3 आणि 3च पाहिलं. आता इथं दुसऱ्या संख्या पाहूया. +4 अधिक 5 बरोबर किती? तर ह्या दोन्ही संख्यांना चिन्ह समान आहेत, म्हणजे अधिक आहे. तर आता आपण काय करणार? त्या दोन्ही संख्यांची काय करणार? बेरीज करणार. बेरीज किती आली? 9 आली. 9 आणि त्या संख्येला चिन्ह कोणतं देणार? तर अधिक चिन्ह देणार किंवा नाही दिलं तरी चालू शकतं. त्याच पद्धतीनं दुसरं गणित पाहूया. +6 अधिक 7 बरोबर काय उत्तर येईल? तर दोन्ही समान चिन्ह आहेत. बेरीज करायची. 13 येईल. त्या संख्येला कोणतं चिन्ह द्यायचं? 13 दिलं नाही तरी चालू शकतं. अशा पद्धतीनं हा आपला समान चिन्हांचा नियम आहे. समान चिन्हांचा नियम काय सांगतो? तर दोन्ही संख्यांची बेरीज करायची आणि येणाऱ्या उत्तराला त्या संख्येचं चिन्ह द्यायचं. म्हणजे अधिक संख्या असतील तर अधिक चिन्ह द्यायचं, वजा संख्या असतील तर वजा चिन्ह द्यायचं. अशा पद्धतीनं हा आपला समान चिन्हांचा नियम आहे. हा नियम तुमचा बेरजेलाही चालतो आणि वजाबाकीलाही चालतो. त्यामुळं हाच नियम बेरीज आणि वजाबाकीसाठी लागू आहे. आता आपण नियम दुसरा पाहूया, जो की विरुद्ध संकेत चिन्हांचा असेल, जो की विरुद्ध चिन्हांचा असेल. आता नियम आपण 2 पाहूया. तो काय असेल? विरुद्ध चिन्हांचा असेल. म्हणजे एकतर पहिली संख्या अधिक असेल, दुसरी संख्या वजा असेल किंवा पहिली संख्या वजा असेल, दुसरी संख्या अधिक असेल. तर याला आपण विरुद्ध चिन्हांचा नियम म्हणतो. विरुद्ध चिन्हांचा नियम म्हणतो. त्याआधी हे जाणून घ्या, की एखादी संख्या मी अशी लिहिली 4 वजा 3 या 4ला कोणतं चिन्ह आहे? अधिक चिन्ह आहे, असं समजा. परंतु आपण लिहिताना कशी लिहितो ती? 4 वजा 3 असं लिहिलं ते. परंतु ह्याच समीकरणाला मी असं लिहिलं -3 अधिक तर या आणि या समीकरणामध्ये काय फरक आहे? तर कोणताही फरक नाही. कसं? तर या 3ला कोणतं चिन्ह आहे? वजा चिन्ह आहे. ते मी इथं दिलं. आहे असं लिहून घेतलं. म्हणजेच ही -3 ही संख्या लिहून घेतली. या 4ला कोणतं चिन्ह आहे? हे की मी आता सांगितलं होतं. तर अधिक चिन्ह आहे. तेच इथं अधिक चिन्ह आहे, परंतु आपण देत नाही. मग हे आहे असं मी इथं लिहून घेतलं. +4 म्हणजेच ते कसं झालं समीकरण? -3, 4 आता याचं उत्तर काय येतं? तर 1 येतं आणि 4 वजा 3 हे की आत्ताच तुम्हाला इथं सांगितलं. हेच समीकरण इथं आहे. याचं उत्तर काय येतं? 1 येतं. म्हणजे चिन्ह तेच ठेवून त्यांची अदलाबदल जर केली, तरी देखील त्याचा काही फरक पडत नाही. हे समजून घ्या. आता आपण प्रत्यक्ष विरुद्ध चिन्हांचा नियम पाहूया. जर पहिली संख्या अधिक असेल आणि दुसरी संख्या वजा असेल, तर काय करायचं? तर त्या दोन्ही संख्यांची वजाबाकी करायची. वजाबाकी करणे आणि येणाऱ्या उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं? तर मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठ्या संख्येचे चिन्ह देणे. ओके. दुसऱ्या पद्धतीनं पाहू. पहिली संख्या वजा पण असू शकते तुमची आणि दुसरी संख्या ही अधिक असू शकते. मग त्याचं काय करायचं? तर त्यावेळेस पण आपण हाच नियम वापरायचा आहे, विरुद्ध चिन्हाचा नियम. वजाबाकी करायची दोन्ही संख्यांची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आता ते कसं? तर बघा, आपण उदाहरण घेऊया.
पहिली संख्या आपली 5 आहे. म्हणजेच ही अधिक संख्या आहे. आपण आता 5 ला चिन्ह देणार नाही. दुसरी संख्या आपली काय आहे? 3 आहे. याचं उत्तर काय येईल? तर आपल्याला काय नियम सांगतो? वजाबाकी करणे आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देणे. आता या दोन्ही संख्यांची वजाबाकी केली म्हणजे 5 मधून 3 वजा केलं तर किती आलं? 2 आलं. मग ह्याला चिन्ह कोणतं द्यायचं? तर मोठ्या संख्येत चिन्ह द्यायचं. मोठ्या संख्येला कोणतं चिन्ह आहे? तर अधिक चिन्ह असतं. म्हणून हे +2 किंवा 2 असं लिहिलं तर चालेल. आता दुसरं उदाहरण पाहूया, जे की या नियमावर असेल. पहिली संख्या ही वजा असेल. चला, पहिली संख्या -7 आहे आणि दुसरी संख्या ही 5 आहे. म्हणजे ती +5 आहे. तर याचं उत्तर कसं काढायचं? तर आपल्याला नियम काय सांगतो? तर वजाबाकी करायची, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. आता ह्या दोन्ही संख्यांची वजाबाकी करू. 7 मधून 5 वजा केलं, तर आलं 2. चिन्ह कोणतं द्यायचं? तर मोठ्या संख्येचं. मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे? तर वजा आहे. म्हणून आपण इथं -2 असं देतो. तर अशा पद्धतीनं हे समान चिन्हांचा नियम आहे. पहिला नियम पाहिला. त्याचबरोबर हा दुसरा नियम कोणता आहे? तर अधिक, दुसरी संख्या वजा आणि पहिली संख्या वजा आणि दुसरी संख्या अधिक असेल, त्यावेळेस ही उत्तरं कशी काढायची? अशा पद्धतीने हे समान आणि विरुद्ध चिन्हांचे नियम आहेत. हे नियम व्यवस्थितरित्या शिकल्यानंतर तुम्हाला BODMASचा म्हणजे जो गणित सोडवण्याचा जो क्रम आहे, सोडवण्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहेत. तर तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये निश्चित विचारा. आपल्या महास्पर्धा स्कॉलरशिप या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग महास्पर्धा.